ते जवळपास 1,500 पानांचं चार्जशीट आहे. एका दिवसात त्याचा अभ्यास होणं कठीण आहे, परंतु त्याचे काही बुलेट पॉईंट जे काही आलेले आहेत त्यावर आम्ही थोडा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये जे आम्ही वेळोवेळी माहिती देत होतो, जे SIT CID तपास करत होतो, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्या गोष्टी प्रामुख्यानं आलेल्या आहेत. जे सगळं हे कटकारस्थान होतं, जे आम्ही वेळोवेळी सांगत होतो की हे सगळे जरी गुन्हे वेगवेगळे ह्यांनी घेतलेले असले तरी हे खंडणीपासून झालेला प्रवास यांचा चुकीचा हा खुनापर्यंत आलेला आहे. आणि अशा कित्येक घटना या जिल्ह्यामध्ये तशा आहेत, परंतु त्यांना कुणाची मदत होत होती, त्यांनी कुणाचं म्हणजे आसरा घेऊन ह्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आणत होते, परत गुन्हेगारी करून परत गुन्हेगारी नाही हे सिद्ध करायचे. तसंच हे प्रकरणसुद्धा करण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला होता, परंतु जे काही जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, गावकरी आहेत आणि कुटुंबीय आहेत, यांनी या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या आणि न्यायाच्या दिशेनं वाटचाल करताना कुठंही थांबले नाहीत. म्हणून